नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छान आणि सोप्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे इथे सोप्यात सोपी बाही कशी बनवायची आहे, देवसेना बाही. तर इथे ना आपण माप घेतलेला आहे बघा. तर वरती ना मी पफ घेतलेला आहे 2 इंचाचा. त्याच्यानंतर इकडे घडी घेतलेली आहे, व्यवस्थित बघायचं आहे. 9 इंचाची मी घडी घेतलेली आहे रुंदीला. आणि जिथे लाईन आखलेली आहे ना तिथून खाली आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर तयार बाही आपल्याला ठेवायची आहे 11 इंचाची. तर इथं 12 इंचाला एक मार्क करायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि बाही दिसायला आहे ना तुम्हाला वाटेल का ही बाही खूप अवघड आहे, पण अजिबात अवघड नाही. ही बाही अगदी तुम्हाला नवीन जर का शिकत असेल तरी तुम्हाला जमणार आहे ही. तर बघा इकडे सुट्या पादराच्या तिथून आहे ना 3.5 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे. तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे 2 इंचाचं शिलाई मार्जिन. आणि तिथून आहे ना बाहीला ह्या पद्धतीने असा आकार द्यायचा आहे, रेग्युलर जसा आपण बाहीचा आकार देतो ना. आणि तिथून आहे ना वरती जो आपण पफ घेतलेला होता ना तो अशा पद्धतीने मिळवून घ्यायचा आहे बघा. तर अगदी सावकाशपणे मी तुम्हाला ही बाही दाखवलेली आहे, तर व्यवस्थित ट्राय करायची आहे ही बघून. तर इथे बघा दंडघेर जो आहे ना तो आहे 5 इंचाचा आणि प्लस आपण घेतलेला आहे 1.5 इंचाचा शिलाई मार्जिन बॉटम साईडला. रेग्युलर जी बाही आपण अस्तरची कट करतो ना तीच बाही घ्यायची आहे. फक्त आपल्याला 2 इंचाचा पफ जो आहे ना तो वरती घ्यायचा आहे आणि कॅप हाईट जी आहे ना ती फक्त कटिंग रेग्युलर मापासारखी घ्यायची आहे. आणि घडी जी टाकलेली आहे ना जर का बाही मोठी 4 पदर 8 इंचाची आपण बाही रेग्युलर कट करतो तशी जी आहे ना बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे. छोटे पदर जे आहेत ते विरुद्ध दिशेला आहे. लक्षात आलं ना माहिती आहे मार्किंग केलेलं होतं परफेक्ट अशी आपण अगदी व्यवस्थित आपण मेन ब्लाऊजचा पीस आहे ना तो कसा कट करायचा आहे ते इथे बघणार आहोत. तर पैठणी साडी जी आहे ती कलर होता त्याचा आणि साडी होती पर्पल. साडीची प्राईस पण खूप कॉस्टली होती, त्याच्यामुळे ना मग बाही जी आहे ती अगदी आपण परफेक्ट आणि कस्टमरला आवडणारी अशीच अगदी फिनिशिंगमध्ये बनवलेली होती. तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो मी अगदी सावकाशरित्या दाखवणार आहे, कुठलीही घाई न करता. म्हणजे तुम्ही नवीनही शिकत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज म्हणजे ही बाही जी आहे ना ती अगदी परफेक्ट जमणार आहे. आणि मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊजचा जो बॉडीचा व्हिडिओ आहे म्हणजे मागचा भाग पुढचा भाग याला आहे ना आपण पॅडेड ब्लाऊज बनवलेला होता अगदी कमीत कमी वेळेमध्ये. आणि शिलाई जी आहे ना ती पण मी 400 रुपये घेतलेली होती. तर व्यवस्थित बघा. आता हा जो काठ आहे ना हा आपण इकडे बाजूला करून घेत आहोत बघा. तर मैत्रिणींनो, तुमच्या एरियामध्ये तुम्ही या ब्लाऊजची म्हणजे या ब्लाऊजच्या बाहीच्या डिझाईनची शिलाई किती घेता मला नक्की कमेंट करून सांगायचे आहे. तर आमच्या इकडे ना अशी शिलाई आहे. अशी जर का बाही शिवली ना तर 350 रुपये बॅक साईडच्या डिझाईनचे आणि प्लस ही डिझाईन जर शिवली तर 400 रुपये प्लस पॅडेड ब्लाऊजसुद्धा. आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जास्त शिलाई आहे ह्याची 700 रुपयेपर्यंत. तर मी आता हा काठ जो आहे ना तो मेजर करून घेतलेला आहे, याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि इथे बघा हा जो उरलेला कपडा आहे ना याचंसुद्धा आपण आता डबल घडी घालून आहे ना व्यवस्थित असं माप घेऊन बरोबर बाहीच्या प्लेट्स किती जास्त पडतील याचा विचार करूनच आपण कटिंग करत आहोत ही. तर आता साईडचा जो कपडा आहे ना तो सगळा आपण काढून घेतलेला आहे म्हणजे कट केलेला आहे. आणि एकसारखा कपडा केल्यानंतर अशी उभी घडी घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्लेट्स पडतील. या पद्धतीने अशी घडी घालायची आहे. आणि ह्याचे ना 2 पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत बघा. मी जसे केलेले आहेत ना तसे एकसारखे असे 2 पार्ट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्या प्लेट्स घेऊन खूप मस्त अशी आयडिया आहे. तर कमीत कमी वेळेमध्ये ही अवघड वाटणारी बाही तयार होणार आहे. तर ती काय आयडिया आहे ते बघायचं आहे. तर हे 2 पार्ट मी बनवून घेतलेले आहेत. तर काठाचा जो अंतर असतं ना काठाचं अंतर सोडून आहे ना आपण थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन पकडून हे पार्ट जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. आणि याला आहे ना अशा एकसारख्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा. तर मी इकडे स्टार्ट करत आहे बघा. तर तुम्हाला आहे ना जेवढ्या कमी जास्त घ्यायच्या असतील, जवळ घ्यायच्या असतील, लांब घ्यायच्या असतील, तुमच्या आवडीनुसार आणि तुमचा जसा कपडा असेल ना त्या पद्धतीने तुम्ही प्लेट्स या घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. कोणी डायरेक्ट 5 नंबरची शिलाई देऊन कपडा ओढून घेतं. तर कमी कपडा असेल तर तशी ही पद्धत करता येते. पण कस्टमरने आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा कस्टमाइज ब्लाऊज आहे, डिझायनर ब्लाऊज होता हा. आणि त्यांनी जसं सांगितलं होतं तसंच्या तसं ब्लाऊज आपण तयार केलेलं होतं. त्याच्यामुळे कस्टमर जो आहे तो
म्हणजे ती लेडी जी आहे ती अगदी खुश होऊन गेलेली होती आणि जेव्हा ती मला नेक्स्ट टाईम भेटली ना तर खूप खुश झालेली होती मैत्रिणींनो. तर ह्या तयार झालेल्या प्लेट्स आहेत ना, ह्या अशा पद्धतीने मी सेट करत आहे बघा. तर अगोदर आहे ना काठ बघा ठेवून बघितलेलं आहे, काठाची हाईट मोजून बघितलेली आहे. तर ती आहे 5.5 इंच. तर बरोबर 5.5 इंचाला मार्क करायचं आहे आणि 5.5 इंचालाच बरोबर अशी सरळ लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे. अगदी सोप्यात सोपं, कुठेही अस्तरला कट करायचं नाही आणि बाही आतून दिसायलाही अगदी फिनिशिंगमध्ये दिसते ही. तर आत्ता आहे ना जी रेष मारलेली होती ना आपण चॉकने, ती दुसऱ्या साईडची जी बाही होती ना अस्तरची तिच्यावरती आपण ती छापून घेतलेली आहे आणि ती डार्क करून घ्यायची आहे. म्हणजे सारखं सारखं माप घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. तर ह्याच्यानंतर आहे ना आत्ता जे आपण प्लेट्स घेतलेल्या होत्या ना मेन कपड्याला पैठणीच्या, ते याच्यावरती सेट करायचं आहे आणि सुरुवात करायची आहे टीप मारण्यासाठी. तर बरोबर जी लाईन आपण मारली होती ना त्याच्यावरतीच आपण हे प्लेट्सचा जो कपडा आहे तो ठेवला आहे आणि बरोबर एकसारखी अशी लाईन जी आहे ती आपण क्लिअर शिलाई देऊन घेतलेली आहे. तर दिसायलाही अगदी एकसारखे आणि सुटसुटीत दिसतात बघा ह्या प्लेट्स. तर तुम्ही आहे ना याला हवं तर प्रेस पण करून घेऊ शकता. तर आत्ता आहे ना वरच्या साईडने परत एकदा स्टार्ट करायचं आहे. तर अस्तरप्रमाणे आपण या प्लेट्स ज्या आहेत ना त्या देऊन घेणार आहोत बघा. तर व्यवस्थित असं खालच्या साईडला अस्तरचा अंदाज घेत घेत आपण आहे ना ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकावरती एक बरोबर सेट करून, वरती पफही अगदी मस्त येतो आणि बाही दिसायलाही एकदम आकर्षक दिसते आणि अवघडसुद्धा नाही आहे शिवायला. त्याच्यामुळे ही पद्धत जी आहे ना ती ट्राय करायची आहे. आणि तुम्हाला इथे जर का नेट लावायचं असेल ना मैत्रिणींनो, एखादा जर कस्टमरचा ब्लाऊज जर आला किंवा मग मी ना घरी जर शिवायचं असेल ना तर तुम्हाला नेटचं जे ब्लाऊज असतं ह्याच पद्धतीचं ते कसं ट्राय करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवेलच. तर आता बॅक साईडने ना आपण परत एकदा आहे ना अस्तरप्रमाणे टीप मारून घेतलेली बघा आणि जी खालची जी टीप होती ना ती आपण काढून टाकणार आहोत. तर बघा बरोबर जेवढा अस्तर आहे तेवढीच मी टीप मारली आहे आणि जास्तीचा जो कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आहे. तर खालच्या साईडला जी प्लेट्सवरती टीप दिसते ना ती आपण उसवून घेणार आहोत, ती ठेवणार नाही आहे. तर एक्स्ट्राचा कपडा अस्तरप्रमाणे इकडे कट केला. तर बघा अशा पद्धतीने आपला एक्स्ट्राचा कपडा कट झालेला आहे. तर ही बाही जी आहे ना ती आता अशी दिसते. तर ही टीप जी आहे ना आपण अगोदर मारलेली त्या प्लेट्स सेट करायच्या होत्या म्हणून आपण ती कच्ची टीप मारलेली होती. तर ती मी आहे ना खोलून घेत आहे बघा. तर ती टीप झालेली आहे आपली खोलून. ह्या ब्लाऊजला प्रेस केल्यानंतर अगदी व्यवस्थित असे प्लेट्स सेट होतात. तर बघा अगदी व्यवस्थित अशी मी ही टीप जी आहे ती खोलून घेतलेली आहे. तुम्हाला अजिबात अस्तरचा कपडा कुठेही कट करायची गरज पडत नाही या केसमध्ये. म्हणजे ह्या ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये तुम्ही जर का ह्या पद्धतीने ट्राय केली तर. अजूनही एक पद्धत आहे पण ती थोडीशी अवघड पद्धत आहे. तुम्हाला ही सोपी वाटत असेल तर ही ट्राय करा. दुसरी पद्धत आहे तीही तुम्हाला मी एखाद्या दिवशी सांगेल. तर आत्ता ना हे जे आपला पैठणी साडीचा काठ आहे ना तो आपण दोन वेगवेगळे पार्ट करून घेत आहोत दोन्ही बाहीसाठी. उलट सुलट बाजू बघायची आहे आणि सुरुवात करायची आहे. तर वरच्या साईडने ना सुलटी बाजू खाली केली आणि जिथे आपण हे प्लेट्स दिलेल्या होत्या ना तिथून खालीपर्यंत आहे ना बरोबर एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. या टीप जे आपण प्लेट्स घेतलेल्या होत्या त्याच्यावरती. तर उलट सुलट बाजू इथे अगदी महत्त्वाचा रोल करते इथे. तर ती बाजू बघायची आहे. तर मी आहे ना सुलटी बाजू खालच्या साईडला ठेवली आहे, वरची बाजू जी आहे ती उलटी आहे. आता ही जर पलटी केली तर बरोबर सुलटी बाजू खाली आलेली आहे बघा. तर हाताने अगदी व्यवस्थित असं हे प्लेन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाहीचा अंतर मोजायचं आहे. तर मला तयार 11ची बाही हवी होती त्याच्यामुळे मी अंतर मोजून घेतलेलं आहे. आता याचा रोल करायचा आहे जशी आपण क्रॉसपट्टी जोडतो त्या पद्धतीने आणि खालच्या बॉटम साईडला आहे ना टीप मारून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ह्याच्यावरती तुम्ही आहे ना पाईपची लेस किंवा तुम्हाला काहीही डेकोरेट करायचं असलं तर खूप सुंदर दिसतं या बाहीला. ट्राय करून बघा तुम्ही. बॉटम साईडला आपली टीप मारून झालेली आहे. आत्ता जो आपण रोल केलेला होता ना अगोदर तो अगदी व्यवस्थित असा उलगडून घ्यायचा आहे आणि बाही जी आहे ती सुलटी करून घ्यायची आहे. तर बघा हिचा लूक जो आहे तो असा झालेला आहे. आता आहे ना इकडे जो जॉईंट्स दिसतो आहे ना तुम्हाला ह्याच्यावरती अगदी परफेक्ट मॅचिंगची
लेस कॉपरची लावायची आहे. तुम्हाला जर का दुसरी कुठली लेस लावायची असेल काच पाईपची वगैरे तीही तुम्ही लावू शकता. तर मी जास्त गॉडी न बनवता हिला अगदी व्यवस्थित अशी सुटेबल एकदम बारीक अशी कॉपरची लेस लावून घेतलेली आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता बाहीचा लुक किती सुंदर दिसत आहे. तर हिला आहे ना मी काच पाईपची लेस आणायला लावलेली होती कॉपरची, पण ती मार्केटला शिल्लक नव्हती, त्याच्यामुळे काही ती आणलेली नव्हती आम्ही. तर खालच्या साईडला आहे ना मी काही लावलेलं नाही आणि ती पण बोलली की असू द्या म्हणून. तर बघा फायनल दोन्ही बाह्या मी रेडी केल्या आणि फायनल लुक हा असा झालेला आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ नक्की कमेंट करा. बाय.